दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. परीक्षा पे चर्चा यातील पालकांनी नोंदणी करायचा व्हिडिओ याआधी आपण पाहिलेलाच नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेलीच आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला जो मेसेज येतो आहे त्यामध्ये आपल्याला 100% शिक्षक व 100% विद्यार्थ्यांची नोंदणी करायची आहे. पालकांनी नोंदणी कशी करायची, त्यामध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे तरीसुद्धा आपण विद्यार्थी व शिक्षक याची नोंदणी कशी करावी ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याच मेसेजमध्ये जी लिंक दिलेली आहे इनोव्हेट इंडिया वन MyGovernment.in यावरसुद्धा आपण क्लिक करून त्या पोर्टलवरती जाऊ शकतो किंवा आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती जाऊन परीक्षे पे चर्चा हे टाईप करून सुद्धा आपण या पेजवरती येऊ शकतो. तर जाऊयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. क्रोम ब्राउझरवर आल्यावर आपल्याला इथे टाईप करायचं आहे परीक्षे पे चर्चा. पहिली सर्च लाईन जी येईल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपला परीक्षा पे चर्चा 2025 क्लिक केल्यानंतर हे पेज असं आपलं ओपन होईल. स्क्रॉल करून आपल्याला खाली यायचं आहे. क्लिक टू पार्टिसिपेट. सुरुवातीला एका मोबाईल नंबरने आपल्याला या सर्वांमध्ये सहभागी होता येत होतं, परंतु आता एका मोबाईल नंबरने आपल्याला फक्त एकच लॉग इन करता येते किंवा एकच पार्टिसिपेट करता येत आहे. तर सुरुवातीला हे इथे बघा आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. क्लिक टू पार्टिसिपेट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नाव टाकायचं आहे आणि आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन विथ OTP यावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला जो OTP येईल तो OTP ते आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ते विद्यार्थ्याचे डिटेल्स आपल्याला दिसतील. पार्टिसिपेट ॲज स्टुडंट सेल्फ. तिथे विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे. फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल ID, मोबाईल नंबर, जेंडर, डेट ऑफ बर्थ, क्लास, ॲड्रेस, नेम ऑफ पॅरेंट. नंतर आपल्या शाळेची डिटेल्समध्ये आहे शाळेचं नाव, बोर्ड, ॲड्रेस, कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, पिनकोड. त्यानंतर इथे हे जे 5 प्रश्न इथे आहेत विद्यार्थ्यांच्या सेल्फ रजिस्ट्रेशनसाठी. हे जर आपली काही माहिती चुकली किंवा पुन्हा जर आपण लॉग इन केलं तर या प्रश्नांचा क्रम इथे बदललेला असतो. आता सध्या जे प्रश्न दिसतील ते दिसतीलच असे नाही. त्यानंतर इथे जर विद्यार्थ्याला काही प्रश्न विचारायचा असेल तर तो इथे आपण या बॉक्समध्ये लिहून सबमिट यावरती क्लिक करू शकतो आणि तिथे आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आणि मेल ID वरती आपल्याला एक प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी एक ID येईल. त्यानंतर बघूयात स्टुडंट पार्टिसिपेंट थ्रू टीचर लॉग इन. इथे कोणती माहिती आहे. इथे स्टुडंटचं पूर्ण डिटेल आहे पहिल्यासारखंच. फक्त इथे ईमेल ID ऑप्शनल आहे, मोबाईल नंबर ऑप्शनल आहे, जेंडर आहे, डेट ऑफ बर्थ आहे, क्लास आहे, नेम ऑफ पॅरेंट आहे, स्कूल डिटेल आहे. इथे स्कूल नेम, बोर्ड, ॲड्रेस आहे, कंट्री आहे, क्वेश्चन टू PM. इथे आपण आपल्याला जो प्रश्न विचारायचा आहे तो इथे आपण विचारू शकतो. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे. त्यानंतर आपण येऊयात आपल्या टीचर या लॉग इनकडे. इथे आल्यानंतर आपल्याला टीचर्सची डिटेल्स विचारलेली आहे. फर्स्ट नेम, लास्ट नेम, मेल ID, मोबाईल नंबर, जेंडर, डेट ऑफ बर्थ, सब्जेक्ट कुठला शिकवते तो, आपल्या शाळेचे डिटेल्स आहेत. त्यामध्ये शाळेचं नाव, बोर्ड, ॲड्रेस, कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, पिनकोड आहे आणि 5 प्रश्न आहेत आणि पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यासाठी एक बॉक्ससुद्धा इथे दिलेला आहे. इथे सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर एक पॉपअप विंडो येईल. त्याला ओके आपल्याला करायचं आहे. ओके केल्यानंतर इथे आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्याचा मेसेज येईल आणि 1 तारखेनंतर आपल्याला इथे प्रमाणपत्र डाउनलोड करता येणार आहे. त्याचबरोबर आपल्याला एक मेलसुद्धा आलेला असेल. ह्या मेलमध्ये बघा इथे आपल्याला
शेवटी एक सबमिशन आय डी दिलेला आहे. हा सबमिशन आय डी आपल्याला 1 तारखेनंतर प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.